धनगर समाज आणि धनगर समाजातील बांधव उद्या चौंडी येथे जमणार आहेत. त्या ठिकाणाहून त्यांचा एल्गार होणार आहे. काय नेमकी त्यांची भूमिका आहे जाणून घेऊयात. माझ्यासोबत बाळासाहेब दोडतल्ले आहेत. खरं तर आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक वेळा उपोषणं झाली, आंदोलनं झाली. उद्या काय बैठक घेत आहे नेमकं? या राज्यातल्या धनगर समाजाचा कित्येक वर्षापासून आरक्षणासाठीचा टाहो पडतोय. आम्ही 21 दिवसाचं अमर उपोषण केलं, त्यानंतर 8 दिवसाचं केलं, मोर्चे केले, रस्ता रोको केले, मुंबईपर्यंत धनगर बांधवांनी धडक मोर्चा घेतला. परंतु या राज्य सरकारला धनगर आरक्षणाबद्दल 1% पाना फुटला नाही. दुसऱ्या बाजूला मराठा बांधवाला 10% आरक्षण दिलं विशेष अधिवेशन घेऊन, आणि मराठा समाजाला दिलं. धनगर बांधवांच्या तोंडावर पाने पुसली म्हणून बरं ते तर केलंच. आता निवडणुका सुरू आहेत. या राज्यामध्ये 2 ते 2.5 कोटी धनगर समाजाचं मतदान आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं मतदान असताना सुद्धा या राज्यातल्या एकाही पक्षाला धनगर समाजाला उमेदवारी द्यावी असं वाटलं नाही. हे खरं तर धनगर समाजाचं दुर्दैव आहे. आणि ज्या ठिकाणी आमचं प्रेरणास्थान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी उद्या राज्यातला धनगर समाज जमतोय, प्रमुख नेते जमतायत. आणि उद्या आम्ही येणाऱ्या या निवडणुकांच्या विरोधात किंवा त्याबद्दलची धनगर समाजाची भूमिका, मग आम्हाला ज्यांनी ज्यांनी तिकीट दिले नाहीत त्या पक्षांच्या विरोधात काय निर्णय घ्यायचा आहे ते उद्या. कुणावरती रोष आहे नेमका? खरं तर अनेकांनी उमेदवार देऊ असं सांगितलंय. त्यांच्यावर रोष आहे का? कुणीच तिकीट दिलं नाही आणि पुढची भूमिका काय असणार आहे? आतापर्यंत तरी या राज्यातल्या एकाही मोठ्या पक्षांनी धनगरांना उमेदवारी द्यायची घोषणा केलेली नाही. त्यामुळे पक्षांविरोधात राग आहेच. पण या सरकारमधले जे प्रमुख 3 पक्ष आहेत त्या पक्षांच्या विरोधात एक तर यांनी आरक्षण दिलं नाही, आणि 2.5 कोटी मतदान धनगर समाजाचं असताना सुद्धा आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय. धनगर समाजाचा विकास खुंटवायचा, धनगर हा संपला पाहिजे, धनगर विरोधी हे सगळे पक्ष आहेत. आणि यांच्या विरोधात आता धनगर काय भूमिका घेणार हे उद्या चौंडीमध्ये ठरणार आहे. किती लोक येणार आहेत आणि कसं त्या बैठकीचं स्वरूप असणार आहे, किंवा मेळाव्याचं स्वरूप, किंवा काय नेमकं तिथं होणार आहे आणि काय निर्णय होऊ शकतो? उद्या फक्त तिथं बैठक आहे. बैठकीमध्ये पुढं काय काय करायचंय, या आम्हाला ज्यांनी फसवलंय त्यांची फसवणूक कशा पद्धतीने करायचंय त्याचं सगळं नियोजन, म्हणजे सगळ्या पक्षांचे आकडे, ज्यांनी ज्यांनी बाशिंग बांधून ठेवलेत, मी खासदार होणार आहे, आमच्या पक्षाचे एवढ्या खासदार निवडून येणार आहेत, त्या सगळ्यांचं गणित बदलण्याची ताकद या राज्यातल्या धनगर बांधवात आहे. आणि आम्ही उद्या ती दाखवून देऊ. एकूणच आरक्षण आणि या सगळ्या प्रश्नानंतर निवडणूक होत आहे. मात्र ज्या राजकीय पक्षांनी गणित मांडले त्यांचे गणित बिघडवण्याचा इशारा यशवंत सेनेचे जे प्रमुख आहेत बाळासाहेब दोडतल्ले यांनी दिला आहे. उद्या चौंडी येथे बैठक देखील होणार आहे. त्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विष्णू बुर्गेजी, 24 तास, बीड.